घरी पाहुणे येणार आहेत आणि पनीरची काहीतरी नवीन झटपट रेसिपी शोधत असाल तर मग विचार काय करताय. आज आपण घरातल्या साहित्यात ढाबा स्टाईल लाहोरी पनीर मसाला बनवतोय, तेही अगदी सोप्या पद्धतीने. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला पारंपरिक अशा रेसिपी पाहायला मिळतील. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. नमस्कार, दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण ढाबा स्टाईल लाहोरी पनीर मसाला बनवतोय. हे जे काप आहेत पनीरचे ते मस्त तव्यावरती फ्राय करून घेतलेले आहेत. तेल, तळलेला कांदा, मिरची पावडर, टोमॅटो, दही, कोथिंबीर, फ्रेश क्रीम, गरम पाण्यात भिजवून घेतलेले काजू, बटर, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, कसुरी मेथी, पाणी आणि मीठ. सगळ्यात अगोदर हा जो तळलेला कांदा आहे आणि भिजवून घेतलेले काजू आहेत याची आपल्याला पेस्ट करायची आहे आणि टोमॅटो जे आहेत त्याची सुद्धा प्युरी करायची आहे. तेल गरम झालेलं आहे. तेल गरम झालं की त्यानंतर ही जी पेस्ट आहे मसाल्याची ती आपल्याला यामध्ये सोडवून घ्यायची आहे. प्युरी देखील आपली बनवून तयार झालेली आहे. मसाला व्यवस्थित असा यामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे आणि तेलसुद्धा व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे. मसाला मिनिटभर परतला की टोमॅटो प्युरी ओतून घ्यायची आहे आणि आता झाकण ठेवून हे जे मसाले आहेत ते व्यवस्थित असे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता मस्त मसाला आपला फ्राय झालेला आहे. आता मिरची पावडर यामध्ये घालून घ्यायची आहे. साधारण 2 चमचे इतकी मी मिरची पावडर ॲड करणार आहे. सोबतच आलं लसूण पेस्ट देखील एक मोठा चमचा भरून आलं लसूण पेस्ट आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि गरम मसाला आहे तो सुद्धा यामध्ये 1 चमचाभर एवढा गरम मसाला मी घेतलेला आहे आणि गरम पाणी करून घेतलेलं आहे तर ते जारमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये ते सोडवून घ्यायचं आहे. रस्सा बनवून झालेला आहे. तर इथे बघू शकता खूप पातळसर देखील नाही करायचं. चमचाभर आपण यामध्ये मीठ सोडवून घेतलेलं आहे. अगदी बेताने मीठ घालायचं आहे आणि इथे बघू शकता हे जे पनीरचे तुकडे आहेत ते सुद्धा यामध्ये सोडवून घ्यायचे आहेत आणि ग्रेव्ही छान अशी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. कसुरी मेथी मी तव्यावरती गरम करून घेतलेली आहे आणि हातावरती क्रश करून ही यामध्ये सोडवून घ्यायची आहे. त्याचबरोबर चिरलेली कोथिंबीर, हे दोन्ही सुद्धा आता मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे मिक्स करायचं आहे. बटर घालून घ्यायचं आहे. बटरसुद्धा शेवटी घालायचं आहे आपल्याला. इथे बघू शकता बटर मी सोडवून घेतलेलं आहे आणि फ्रेश अशी क्रीम आहे ना ती मस्त अशी चमच्याने मी फेटून घेतलेली आहे. आता ही फेटून घेतलेली क्रीमसुद्धा यामध्ये ओतून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही मिक्स करून घ्यायची आहे. क्रीम घातल्यामुळे ना मस्त रिचपणा येतो आपल्या या ग्रेव्हीला. मस्त गरमागरम अशी ढाबा स्टाईल आपली लाहोरी पनीर मसाला बनवून तयार आहे. हा जो लाहोरी पनीर मसाला आहे तुम्ही बटर रोटी किंवा नान चपाती याबरोबर तुम्ही हा सर्व करू शकता. अचानक तुमच्या घरी पाहुणे येणार असेल तर झटपट होणारी ही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करा. माझ्या पद्धतीने एकदा ट्राय केलीत की कमेंट करून सांगायला अजिबातच विसरू नका. एकदा ट्राय करा आणि अशा छान पारंपरिक रेसिपीज पाहण्यासाठी दीपालीज मेजवानी हे चॅनल जाऊन नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.